नसरापूरमध्ये जी दुर्दैवी घटना घडलेली आहे, अगदी 3.5 वर्षाच्या मुलीवर 65 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केला आणि तिला जीवे मारण्यात आलं। खरं तर याचा मी पहिल्यांदा जाहीर निषेध करते। आणि दुसरीकडे पाहिलं तर आपण जाहीर निषेध अशा गोष्टींचा किती दिवस करत बसायचा। प्रशासनाला मी एकच विनंती करते, कळकळीची माझी विनंती आहे, आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे गृहमंत्री आहेत त्यांना मला एक कळकळीची विनंती करायची आहे की या नराधमाला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे आणि इथून पुढे कुणी असं पाऊल उचललं नाही पाहिजे। अशा प्रकारे अहो ती 3.5 वर्षाची, म्हणजे तिचा हसायचा खेळायचा दिवस आहे आणि आज ती कुणाची तरी मुलगी आहे, उद्याही आपल्या सर्वांच्या मुली आहेत। जर समाजामध्ये या मुली सुरक्षित नाही राहिल्या तर आपल्या समाजाचं खूप दुर्दैव आहे हे सांगू इच्छिते। आणि या नराधमाला जर फाशीची शिक्षा लवकरात लवकर नाही झाली तर याचा मोठा उद्रेक होईल, समाज गप्प बसणार नाहीये, एवढंच मी सांगू इच्छिते इथे। काय सांगाल तुम्ही? पाहिलं गेलं तर बीडमध्ये सर्व पक्षीय सर्व जाती धर्म धरून एक मोर्चा निघतोय, काय स्वरूप आहे आणि काय मागणी आहे? सर, मागण्या म्हणजे आता ही मागणी अवास्तव अशी काहीच नाहीये। आम्हाला फक्त त्या नराधमाला शिक्षा व्हावी आणि कायदे कुठेतरी कडक व्हावेत, महिला कुठेतरी, मुली कुठेतरी सुरक्षित व्हावेत। समाजात वावरताना मुलींना, बायकांना आम्हाला भीती वाटते, म्हणजे कोणताही पुरुष, कोणताही जवळचा पुरुष आपल्याला सेफ आहे का नाही ह्याची काळजी वाटते। कुठेतरी मुलींना न्याय मिळाला पाहिजे आणि कुठेतरी ह्या बाबी कुठेतरी थांबल्या पाहिजेत। म्हणजे कोणत्या समाजाचा हा विषय नाहीये, इथे लहान मुलीवर अन्याय होतो यासाठी आम्ही आलेलो आहे, त्यातल्या त्यात समाजासाठी पण आम्ही इथे आलेलो आहे। कुठेतरी या गोष्टीचा न्याय व्हावा, गृहमंत्र्यांनी याच्यात विशेष लक्ष देऊन शिक्षा द्यावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये लवकरात लवकर न्याय मिळाला तर पुढे ह्या गोष्टीला कुठेतरी थांबवता येईल असे काहीतरी निर्णय घेण्यात यावे प्रशासनातर्फे, एवढीच